कशी दिली आहे याचा आपल्याला सर्वंकष विचार आपल्याला आज या ठिकाणी करायचा आहे। जसं आपण प्रस्तावनेमध्ये पाहिलं की कृषी भूगोलाच्या खूप साऱ्या वेगवेगळ्या अभ्यास पद्धती आहेत। त्यामध्ये प्रादेशिक अभ्यास पद्धत, वस्तू अभ्यास पद्धत, वर्तनाभिमुख अभ्यास पद्धत, त्यानंतर आंतरविद्याशाखीय अभ्यास पद्धत वगैरे वगैरे, या सर्वांचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आपल्या असं लक्षात येतं की कृषी भूगोलाचं स्वरूप हे दिवसेंदिवस बदलत आहे आणि म्हणून कृषी भूगोलामध्ये नवनवीन प्रवाह येत आहेत आणि ते आधुनिक प्रवाह आहेत। आधुनिक म्हणजे इंग्रजीमध्ये त्याला मॉडर्न किंवा अर्वाचीन प्रवाह, नवीन काय काय विचार प्रवाह आहेत किंवा कोणकोणते विचार प्रवाह आहेत याचा आपल्याला विचार करायचा आहे। आता सर्वात प्रथम तर कृषी भूगोलाचं जे स्वरूप आहे ते बदललंय, त्यामुळे त्यामध्ये आधुनिक प्रवाह आले आहे। पहिला मुद्दा, आता कृषी भूगोलाचं स्वरूप कसं बदललेलं आहे किंवा कृषी भूगोलाचं इन द सेन्स जेव्हा कृषीचं बदलेल त्यावेळेस कृषी भूगोलाचं आपोआप बदलेल। कृषी भूगोलाच्या संदर्भात त्या ठिकाणी कसे बदल झाले आहेत? पहिलं तर परंपरागत पद्धती बंद झाली आहे। कृषी कोणीही परंपरागत पद्धतीने करत नाही, तर ते आता आधुनिक पद्धतीने करत आहे। पहिलं हे आहे, म्हणजे कृतीमध्येच बदल झालेला आहे, कृषी करण्याच्या पद्धतीमध्ये बदल झालेला आहे। परंपरागत पद्धत सोडून शेतकऱ्यांनी आधुनिक पद्धत स्वीकारलेली आहे आणि म्हणून पहिला प्रवाह हा आहे की परंपरागत पद्धत गेली आणि आधुनिक प्रवाह किंवा टेक्नॉलॉजी, तंत्रज्ञान हे सर्व त्यामध्ये समाविष्ट झालेलं आहे। दुसरा मुद्दा असा आहे की आज संपूर्ण जगाने आणि त्याचबरोबर भारताने जागतिकीकरण स्वीकारलेलं आहे। म्हणजे GDP ज्याला LPG ज्याला आपण म्हणतो, लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन। लिबरलायझेशन म्हणजे उदारीकरण, प्रायव्हेटायझेशन म्हणजे खाजगीकरण आणि ग्लोबलायझेशन म्हणजे जागतिकीकरण। ग्लोबलायझेशन म्हणजे जागतिकीकरण, ह्या तिन्ही गोष्टींचा अवलंब आपण 1991 पासून करत आलेलो आहे आणि संपूर्ण जगही करत आहे। या जागतिकीकरणाच्या रेट्यामध्ये जसं जग बदलत आहे, जशी जगातील शेती बदलत आहे, तशीच भारतातील शेती बदलत आहे आणि कृषीचा मोठ्या प्रमाणात विकास होत आहे आणि म्हणून आधुनिक नवनवीन तंत्रज्ञान या ठिकाणी शेतीमध्ये वापरलं जात आहे। हा दुसरा मुद्दा। तिसरा मुद्दा असं की पूर्वी शेती फक्त ही उदरनिर्वाहासाठी केली जायची, म्हणजे आपले कुटुंबातील सदस्य, आपला उदरनिर्वाह एवढी गरज भागली की झालं, यापेक्षा जास्त विकास करण्याची आपल्याला आवश्यकता भासत नव्हती। परंतु आज तसं नाही, केवळ आपण उदरनिर्वाह म्हणून शेतीकडे पाहत नाही, तर ते एक उत्पन्नाचं साधन किंवा आपल्याला जास्तीत जास्त नफा कसा मिळेल यासाठीही शेतकरी प्रयत्न करत आहेत आणि त्या दृष्टीने कृषी तज्ज्ञ असतील, कृषी शास्त्रज्ञ असतील, वेगवेगळे तंत्रज्ञ असतील, हे सर्व त्या ठिकाणी मार्गदर्शन करत आहेत की आपल्याला जास्तीत जास्त फायदा कसा मिळेल यासाठी ते प्रयत्न करत आहेत। आणि म्हणून हा एक मुद्दा आहे की कृषी भूगोलाचा उदरनिर्वाहाचा जो एकूण अगोदरचा प्रवाह होता तो जाऊन त्या ठिकाणी नफा किंवा व्यापारी तत्वावर त्या ठिकाणी शेती सध्या सुरू झाली आहे आणि म्हणून या कृषी भूगोलाच्या या बदलत्या स्वरूपामुळेच अगोदरचं जे स्वरूप आहे की जे फक्त उदरनिर्वाहाचं होतं ते न राहता आता व्यापारी स्वरूप प्राप्त झालेलं आहे आणि म्हणून ॲग्रिकल्चर बिकम अ इंडस्ट्री। आता कृषी हा उद्योग झालेला आहे। पूर्वी कृषी हे फक्त उदरनिर्वाहाचं साधन होतं, आज ते साधन न राहता उद्योग झालेला आहे। वेगवेगळे शेतकरी मोठ्या प्रमाणात, जास्त प्रमाणात फायदा घेत आहेत। त्यामध्ये फळे असतील, भाजीपाला असेल, अन्नधान्य असेल किंवा इतर पिके असतील, त्या सर्व चारा पिके असतील, या सर्वांच्या माध्यमातून किंवा सर्वांच्या उत्पादनातून आपल्याला कसा जास्त फायदा होईल यासाठी शेतकरी प्रयत्न करत आहेत आणि म्हणून हा नवीन प्रवाह आलेला आहे की शेती फक्त ही उदरनिर्वाहाचे साधन न राहता एक उत्पन्नाचं, एक निश्चित अशा फायद्याचं स्रोत किंवा त्या ठिकाणी मार्ग त्या ठिकाणी झाला पाहिजे यासाठी शेतकरी प्रयत्न करत आहेत आणि म्हणून जास्तीत जास्त नफा कसा मिळेल यासाठी शेतकरी अतोनात प्रयत्न करत आहेत। हे झालं प्रयत्न करण्याच्या संदर्भातलं। परंतु हे प्रयत्न करत असतात, शेतकरी जेव्हा प्रयत्न करतोय त्याचबरोबर राज्य सरकार असेल, केंद्र सरकार असेल, कृषी तज्ज्ञ असतील, शास्त्रज्ञ असतील, हे सुद्धा मोठ्या प्रमाणात त्यांचं योगदान या कृषी भूगोलाच्या आधुनिक प्रवाहामध्ये देत आहेत। म्हणजे काय, नवनवीन तंत्रज्ञान, त्यामध्ये जैव तंत्रज्ञान असेल, IT असेल, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, त्यानंतर वाहतुकीच्या साधनांमधला बदल असेल,
त्यानंतर स्टोरेजच्या मधला बदल असेल, या सगळ्या ज्या नवीन नवीन सुविधा आहेत या आधुनिक प्रवाहामध्ये येतात. अगदी आपल्याला उदाहरण द्यायचं ठरलं, जैवतंत्रज्ञानाचा वापर करून आपण टिश्यू कल्चर जे आहे, ऊती संवर्धन, ऊतींचा वापर करून किंवा त्या ठिकाणी जास्तीत जास्त ऊतींवर प्रयोग करून जास्तीत जास्त कसा आपल्याला फायदा मिळेल, नवनवीन जाती कशा शोधून काढता येतील, नवीन नवीन प्रजाती कशा शोधून काढता येतील, यासाठी शास्त्रज्ञ आणि त्याचबरोबर शेतकरी प्रयत्न करत आहेत. अगदी आपल्याला त्या उत्पादन वाढी बरोबरच त्या फुलांच्या किंवा फळांच्या रंगामध्ये आपल्याला बदल करता येऊ लागलेले आहेत. अगदी आपण उदाहरण द्यायचं ठरलं तर अगोदर गुलाबाचं फुल हे फक्त गुलाबी रंगाचं होतं, आज ते तसं नाहीये. गुलाबाचं फुल हे पिवळ्या रंगाचं आहे, पांढऱ्या रंगाचं आहे, गुलाबाचं फुल हे पिंक तर आहेच, म्हणजे गुलाबी तर आहेच, परंतु त्याला वेगवेगळ्या शेड किंवा वेगवेगळ्या रंग देण्याचं काम शास्त्रज्ञांनी केलेलं आहे. आणि हे फक्त जैवतंत्रज्ञानाचा वापर करून त्या ठिकाणी झालेलं आहे. हेच नाही तर अगदी टोमॅटोच्या बाबतीत असेल, टोमॅटोचा सुद्धा रंग आपण फक्त टोमॅटो पूर्वी लाल रंगाची पाहिलेली आहे, तर ती लाल रंगाची न राहता आता हिरव्या रंगाची, पिवळ्या रंगाची किंवा वेगवेगळ्या रंगांची ठिकाणी तयार झाली. शिमला मिरची असेल, जी शिमला मिरची आपण फक्त हिरव्या रंगाचीच पाहत आलो होतो, आता तसं नाहीये, तर पिवळ्या रंग, गुलाबी रंग, वेगवेगळे रंग, आपल्याला जो पाहिजे तो रंग, जो पाहिजे त्या फळाला आपल्याला देता येऊ शकतो. आंब्यासारखं पीक असेल उदाहरणार्थ, पूर्वी आपण आंबा फक्त हिरवाच रंगाचा पाहायचो, आता तसं नाहीये, पिवळा असेल, केशरी असेल, वेगवेगळे रंग. आणि शिवाय पूर्वी आंब्यामध्ये कोय असायचे, आता ही कोय मात्र त्या ठिकाणी नसून सीडलेस आंबे, सीडलेस मँगो आता आलेले आहेत. कोकणचा हापूस आंबा असेल, राजापुरी असेल, तोतापुरी असेल वगैरे, या सर्व प्रजाती आहे या शेतकऱ्यांनी आणि शास्त्रज्ञांनी शोधून काढलेल्या आहेत. आणि यातून आपल्याला जास्तीत जास्त फायदा कसा होईल यासाठी प्रयत्न केला जात आहे. हा झाला आधुनिक प्रवाह. नवनवीन तंत्रज्ञान वापरून त्या ठिकाणी जास्तीत जास्त उत्पादन, जास्तीत जास्त फायदा कसा मिळेल यासाठी शास्त्रज्ञ आणि शेतकरी प्रयत्न करत आहेत. याला म्हणायचं कृषी भूगोलातील आधुनिक प्रवाह किंवा हाच कृषी भूगोलाचा विकास आहे. आता या विकासाच्या संदर्भात जर आपण बघितलं, मशिनरी सर्व अगोदरची होती ती संपूर्ण बंद झाली किंवा तिचा वापर बंद झाला. आता शेतकरी मोठ्या प्रमाणात पेरणीसाठी असेल, मळणीसाठी असेल, काढणीसाठी असेल, हे नवनवीन उपकरणं वापरण्यास सुरुवात झालेली आहे. त्या अगदी साधं उदाहरण द्यायचं ठरलं तर ऊस तोडणीसाठी पूर्वी मजूर लागत होते, आज मात्र ऊस तोडणी यंत्र आलेलं आहे. ऊस तोडणी यंत्राच्या द्वारे आपण हजारो टन ऊस एका दिवसात तोडू शकतो आणि कारखान्यापर्यंत पोहोचू शकतो. याचा फायदा शेतकऱ्यांना होतो, कारण 10 दिवस काम चालणार असेल आणि तेच काम जर एका दिवसात संपत असेल तर निश्चित शेतकऱ्याचा आर्थिक फायदा होतो आणि त्याचबरोबर त्याच्या वेळेची बचत होते, श्रमाची बचत होते. आणि म्हणून हा जो आहे हा कृषी भूगोलाचा विकास आहे. या विकासामध्ये अनेक शेतकऱ्यांचा सहभाग आहे, त्याचबरोबर राजकीय हेतूने काही लोकांनी किंवा काही प्रदेशामध्ये त्या ठिकाणी तो विकास केलेला आहे. तसेच काही तंत्रज्ञ आहेत, म्हणजे टेक्निशियन्स, यांचा पण मोठ्या प्रमाणात सहभाग आहे. त्याचबरोबर आपल्या महाराष्ट्रात जे कृषी विद्यापीठ आहे, 4 कृषी विद्यापीठ आहेत, त्या कृषी विद्यापीठांनी आपला सहभाग नोंदवला आहे. आणि जगभर असा हा संपूर्ण जो एकूण सहभाग आहे कृषी भूगोलामध्ये असलेल्या आधुनिकतेचा, तो आधुनिकतेच्या सहभागामुळे आपल्या संपूर्ण कृषी भूगोलाचं स्वरूप बदललेलं आहे आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी विकास होत आहे. आता याच्या अनुषंगाने आपल्याला खूप सारे उदाहरणं देता येतील. त्यामध्ये पॉली हाऊस असेल किंवा शेडनेट असेल किंवा इतर जे तंत्रज्ञान आलेलं आहे, अगदी अंडरग्राऊंड इरिगेशन असेल, अंडरग्राऊंड ड्रीप इरिगेशन, की आपण फक्त वरच्या संदर्भात, म्हणजे वर जे आहे वरच्या बाजूने ड्रीप इरिगेशन करतो किंवा स्प्रिंकलर करतो याचाच विचार करतो. परंतु आता मात्र सेन्सरच्या साहाय्याने अंडरग्राऊंड आपल्याला ड्रीप इरिगेशन करता येतं आणि त्या पिकाला, उदाहरणार्थ टोमॅटो पीक आहे, टोमॅटो पिकाला काही दररोज पाण्याची गरज नाही, त्याला 3ऱ्या दिवशी 4थ्या दिवशी पाण्याची गरज आहे. जेव्हा त्याला पाण्याची गरज असेल तेव्हा त्या अंडरग्राऊंड ड्रीपच्या मार्फत ते सेन्सरच्या द्वारे आपल्याला त्या पिकाला पाणी देत असतं. म्हणजे काय की हे सेन्स कसा होतो त्या पिकाला, तर त्या मृदेची जी ह्युमिडिटी आहे, मृदा जो घटक आहे तो विचारात घेतला जातो आणि मृदेची जसजशी ह्युमिडिटी कमी होईल, आर्द्रता कमी होईल, तसं त्याला सेन्स होतो की आता या मृदेला पाण्याची गरज आहे. आणि हे सेन्सर वापरून वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळे तंत्र वापरून त्या ठिकाणी अतिशय मोठ्या प्रमाणात
जास्तीत जास्त कसं उत्पादन मिळेल यासाठी जलसिंचनाच्या बाबतीत पण मोठ्या प्रमाणात विकास झालेला आहे. हे केवळ जलसिंचनच नाही तर मार्केटिंगच्या बाबतीत पण मोठा विकास झालेला आहे. काही शेतकरी आपल्या महाराष्ट्रातले किंवा नाशिक जिल्ह्यातले असे आहेत, तर जर त्यांची द्राक्ष बाग सुरू झाली, समजा 30-40 एकर द्राक्ष बाग आहे, तर ते डायरेक्ट युरोपमध्ये किंवा इंग्लंडमध्ये जाऊन थांबतात आणि बघतात की कोणत्या शहरामध्ये काय परिस्थिती आहे आजची, आणि ते तिकडनं सांगतात की आता आपल्याला इथे ना या इंग्लंडमध्ये या शहरात, उदाहरणार्थ लंडन या शहरात पाठवतात, दुसऱ्या वेगळ्या शहरात जी गरज असेल तर तिकडे ते माल किंवा जो कृषी उत्पादन आहे ते डायव्हर्ट करतात किंवा तिकडे ते पाठवतात. म्हणजे काय की हा सगळा कृषीचा विकास मोठ्या प्रमाणात होत आहे. अगदी फुलांच्या संदर्भात सुद्धा कोणत्या मार्केटमध्ये आज कोणत्या गरज आहे, मग डिसेंबर महिन्यातच युरोप खंडामध्ये ख्रिसमस असल्यामुळे फुलांची गरज जास्त का असते वगैरे वगैरे, या सगळ्या गोष्टी आता शेतकरी अभ्यासत आहेत किंवा शास्त्रज्ञ अभ्यासत आहे आणि मार्केटिंग स्ट्रॅटेजी त्यानुसार ठरवली जात आहे. किंवा अगदी आपल्याला पुढचं उदाहरण द्यायचं ठरलं तर बकरी ईद असेल किंवा कोणत्या सणांना आपल्या काय म्हणतात अरब कंट्रीमध्ये शेळ्यांची किंवा मेंढ्यांची किंवा बोकड या प्राण्याची गरज असते. असा विचार करून त्या ठिकाणी त्याची पैदास केली जाते किंवा त्याचं उत्पादन वाढवलं जातं. म्हणजे काय की केवळ उदरनिर्वाहाचं साधन न राहता जास्तीत जास्त नफा मिळवण्याच्या दृष्टीने आणि जास्तीत जास्त विकास करण्याच्या दृष्टीने आपल्याला काय प्रयत्न करता येईल हे सर्व प्रयत्न शास्त्रज्ञ आणि शेतकरी सध्या करत आहेत. आणि हा जो प्रवास आहे किंवा हा जो विकास आहे तो विकास म्हणजे आजचा कृषी भूगोलातील आधुनिक प्रवाह होय. आलं लक्षात हा पहिला पॉइंट? हॅलो, पहिला पॉइंट लक्षात आला? हो सर आला. आता मी आणि स्क्रीन दोघे दिसतोय ना? स्क्रीन आणि मी? हो, स्क्रीन नाही दिसत आहे मला. स्क्रीन नाही दिसत आहे? कुणाला नाही दिसत आहे? अनिरुद्ध आंबेकर मला नाही दिसत आहे. मला नाही दिसत आहे अनिरुद्ध आंबेकर. ठीक आहे, पण बाकीच्या मुलांना दिसतो. नाही दिसत फक्त तुम्ही दिसतात. मी दिसतोय. तुझा इंटरफेस चेंज कर ना, तुझ्या मोबाईल मधचा इंटरफेस चेंज कर. बंद करून चालू कर किंवा मग थोडं इकडं तिकडं बघ ना एखादं कुठेतरी. कुणाला दिसतोय? मी आणि पीपीटी दोघंही दिसतोय असं कोण कोण आहे? सर मला दिसतोय. तू म्हणजे कोण? नाव सांग ना. मयूर पवार. पवार, ठीक आहे, चालेल. बघा मग आता ठीक आहे, मी जरी दिसत असलो तरी हरकत नाही. बाकी त्याच्यामध्ये काही फारसं सांगण्याजोगं नाहीये पीपीटी मध्ये. पुढचा पॉइंट मी आता सांगतो. कृषी भूगोलामध्ये विविध लेखकांचे योगदान हा आपला या चॅप्टरचा शेवटचा पॉइंट आहे. कोणकोणत्या लेखकांनी आणि काय योगदान दिलं आहे कृषी भूगोलाच्या विकासाच्या संदर्भात याचा आपल्याला या ठिकाणी विचार करायचा आहे. अगदी आपण सुरुवातीपासून मी सांगत आलेलो आहे की कृषी भूगोलाचा विकासामध्ये अनेक शास्त्रज्ञांनी आपलं योगदान दिलेलं आहे आणि त्यामुळे कृषी भूगोल आज विकसित स्वरूपात आपल्याला अभ्यासायला मिळतो आहे. त्यामध्ये अगदी सुरुवात जर आपल्याला करायची ठरली तर 19व्या शतकाच्या सुरुवातीला म्हणजे साधारणपणे 1936 मध्ये आर्थर यंग नावाचा शास्त्रज्ञ होता इंग्लंडचा, की त्याने इंग्लंडचा संपूर्ण अभ्यास केला आणि पर्यावरण आणि कृषी विभाग याचा काही संबंध आहे का याचा विचार करून लिखाण केलं. लक्षात घ्या बरं का, पर्यावरण आणि कृषी विभाग याचा काय संबंध आहे का या असा विचार करून त्याने लिखाण लिहिलं. तर तेव्हा त्याचं असं लक्षात आलं की देर इज स्ट्रॉंग कोरिलेशन इन बिटवीन द एन्व्हायरमेंट अँड द ॲग्रो रिजन्स किंवा ॲग्रिकल्चरल रिजन आणि पर्यावरण यांचा अतिशय जवळचा संबंध आहे. आणि त्याने पुराव्यांशी स्पष्टही करून दिलं की कसा संबंध आहे. अगदी मी उदाहरण देऊन सांगतो की जसं आपल्याकडे सफरचंदाचं उत्पादन फक्त जम्मू काश्मीर हिमाचल प्रदेश इथेच येतात, तर ते तसं काय आहे कारण तिथलं पर्यावरण तसं आहे. बरोबर, द्राक्ष फक्त नाशिकमध्ये किंवा सांगली सातारा इथेच येतात, ते तसं काय आहे तर त्याचं कारण असं की तिथे ते पर्यावरण आहे आणि म्हणून पर्यावरण आणि कृषी विभाग यांचा सहसंबंध आहे. अगदी आपल्या ऊसाच्या संदर्भात सुद्धा बघा, ब्राझीलमध्ये किंवा मादागास्कर या देशांमध्येच
तिथे उत्पादन जास्त का होतं, साखर उतारा तिथे जास्त का आहे, याचं कारणच ते आहे की ते पर्यावरण तसं आहे. म्हणून पर्यावरणाच्या अनुषंगाने कृषी विभाग तयार झालेले आहेत. उष्ण कटिबंधामध्ये येणारी पिकं वेगळी, शीतकटिबंधामध्ये येणारी पिकं वेगळी आणि समशीतोष्ण कटिबंधामध्ये येणारी पिकं वेगळी आहेत. शीतकटिबंधामध्ये येणारं पीक आपण उष्ण कटिबंधामध्ये घेण्याचा प्रयत्न केला तर ते येऊ शकणार नाही आणि आलं तरी त्याचं उत्पादन फारसं मिळणार नाही. त्याचं कारण असं की पर्यावरण आणि कृषी विभाग हे निश्चित झाले आहेत. जसं गव्हाच अगदी निव्वळ हे कृषी विभाग फक्त पर्यावरणाला अनुरूप आहेत असं नाही, पर्यावरणाचे जे पुन्हा इतर काही घटक आहेत, हवामान, पर्जन्य, त्या ठिकाणचं तापमान, त्या ठिकाणची मृदा, त्या ठिकाणचा उतार, त्या ठिकाणचे एकूण परिस्थिती, आर्थिक परिस्थिती किंवा एकूणच पर्यावरणाचे जे पूरक घटक आहेत, समुद्रकिनारा आहेत का, पर्वतीय प्रदेश आहेत का, पठारी प्रदेश आहेत का वगैरे, या सर्व घटकांचा, पर्यावरणीय घटकांचा कृषी विभागांशी संबंध येतो. आणि म्हणून आर्थर यंगने सांगितलं की त्या ठिकाणी जास्तीत जास्त पर्यावरण आणि कृषी विभागांचा जवळचा संबंध आहे. हे त्याने सर्वात प्रथम इंग्लंडमध्ये सांगितलं आणि नंतर जे शास्त्रज्ञ आहेत त्याचाही आपण विचार करणार आहोत. त्यामध्ये एक मिनिट, सिक्वेन्स आहे त्यामुळे मी त्या सिक्वेन्सने जाण्याचा प्रयत्न करतो की कोणत्या शास्त्रज्ञांनी अगोदर प्रयत्न केले. आर्थर यंग नंतर व्हॉन थुनन या शास्त्रज्ञांनी प्रयत्न केलेला आहे. व्हॉन थुननने 1826 मध्ये, हा जर्मनी मधला शास्त्रज्ञ आहे, त्याने रोस्टॉव या शहराची निवड केली अभ्यासासाठी, कारण तो रोस्टॉव या शहराच्या बाजूला त्याचं क्षेत्र होतं, शेती होती. त्याने तब्बल 40 वर्ष स्वतः शेती केली आणि या शेतीमधून आलेले अनुभव त्याने आपल्या पुस्तकामध्ये मांडण्याचा प्रयत्न केला. आणि त्याने असं सांगितलं आणि त्याने मॉडेल मांडलं. तुम्हाला पुढे जाऊन ते मॉडेल आहे, पीजीला जेव्हा तुम्ही ऍडमिशन घ्याल तेव्हा तुमच्या लक्षात येईल. त्याने व्हॉन थुननचं मॉडेल स्वतःच्या नावाने विकसित केलं आणि त्याने त्या मॉडेलमध्ये असं सांगितलं की कोणत्याही शहराच्या आजूबाजूची जी शेती आहे ती मंडई शेती असते, म्हणजे तिथे धान्याची शेती कधीच केली जात नाही. आणि आज जर आपण ते पाहिलं तर ते लागू होतं. म्हणजे मंडई शेती म्हणजे काय, भाजीपाल्याची शेती किंवा दुग्ध व्यवसाय विकसित होतो. आणि हे आपल्याला दिसतं की नाशिकच्या आजूबाजूला भाजीपाल्याची शेती करणारे आडगाव सारखे गाव आहेत, दरी माथुरी आहे, मखमलाबाद आहे, सय्यद पिंपरी आहे. असं हे तत्व किंवा त्याचं जे मांडलेला सिद्धांत आहे तो लागू होतो, मॉडेल लागू होतं. आणि म्हणून त्याचं जे अनुभव आहे, स्वतःचे 40 वर्षाचे अनुभव त्याने त्या मॉडेलमध्ये मांडलेले आहेत. आता त्याच्यावर खूप टीकाही झाली अर्थात, पण त्या टीका केल्यानंतर त्याच्या ज्या चुका होत्या त्या त्यांनी दुरुस्त केल्या आणि ते मॉडेल आजही आपल्याला जगभर लागू असलेलं दिसत होतं की दॅट इज अप्लाइड थ्रू आउट द वर्ल्ड बिकॉज इट इज मॉडिफाईड अँड इट इज इम्प्लिमेंटेड थ्रू आउट द वर्ल्ड. म्हणजे काय की स्वतःने त्याने अनुभव घेतलेला होता. आता आपल्याला माहिती आहे की स्वतः शेती करणं आणि केवळ पुस्तकातली शेती करणं यात खूप फरक आहे. म्हणजे अगदी उदाहरण द्यायचं ठरलं तर पाऊस पडल्यावर लगेच पेरणी करता येते असं आपल्या पुस्तकात आहे, पण लगेच पेरणी करता येते का, तर ते तसं नाही. त्याला वापसा असण्याची गरज असते. म्हणजे शेतीची मृदा जी आहे किंवा शेतीची जी माती आहे त्या मातीमध्ये वापसा म्हणजे पेरणी करण्यासाठीची योग्य वाफ किंवा योग्य ओलावा असणं त्या शेतीमध्ये गरज आहे. जास्त ओलावा असेल तरी आपल्याला पेरणी करता येत नाही आणि कमी ओलावा असेल तरी पेरणी करता येत नाही. हा झाला स्वतःचा अनुभव त्याने व्हॉन थुननने त्या ठिकाणी मांडलेला आहे आणि म्हणून व्हॉन थुननचं देखील मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी योगदान आहे. त्यानंतर जॉन्सन, ओ आणि बेकर यांनीही आपले मतप्रवाह मांडले आणि जास्तीत जास्त त्याला कृषी भूगोलाला शास्त्रीय बैठक देण्याचं काम यांनी केलं, बेकरने आणि त्या ठिकाणी जॉन्सन, ओ यांनी. आणि जास्तीत जास्त शास्त्रीय स्वरूप कसं प्राप्त होईल यासाठी प्रयत्न केला. दुसरा शास्त्रज्ञ आहे विठ्ठलसीने जागतिक कृषी विभाग निर्माण केले. जगाचे कृषी विभाग कसे आहेत त्याने ते मांडले. मग ते पिकवार मांडले, हवामानानुसार मांडले वगैरे, या सर्व घटकांचा त्याने विचार केला आणि जागतिक कृषी विभाग म्हणजे पट्टे तयार केले त्याने. म्हणजे गव्हाचा पट्टा, अन्नधान्याचा पट्टा किंवा ऊसाचा पट्टा किंवा भाजीपाल्याचा पट्टा, असे पट्टे त्याने जगाचे केले आणि त्याने पूर्ण जगभर प्रादेशिक
विभाग मांडले, कृषी विभाग मांडले आणि त्याचा उपयोग आपल्याला निश्चितपणाने आज या ठिकाणी होत आहे. त्यानंतरच्या काळात जो JC वीवर यांनी क्रॉप कॉम्बिनेशन तत्वाचा वापर पण तुम्हाला पुढे जाऊन पीजीला अभ्यास करायचा आहे. JC वीवरने क्रॉप कॉम्बिनेशन, काल मी सांगितलं क्रॉप कॉम्बिनेशन म्हणजे काय, त्याला मराठीमध्ये पीक संयोग असे म्हणतात. आणि हे पीक संयोग किती असू शकतं याचाही त्या ठिकाणी त्याने विचार केला आणि त्या ठिकाणी तो मांडण्याचा प्रयत्न केला आहे. त्यानंतर काही शास्त्रज्ञांनी जसं क्रॉप कॉम्बिनेशन आहे तसं क्रॉप डायव्हर्सिफिकेशन पण आहे, ते पण मांडण्याचा प्रयत्न केला. ते थॉमस या शास्त्रज्ञांनी मांडलं. थॉमस या शास्त्रज्ञांनी क्रॉप डायव्हर्सिफिकेशन, पीक विविधता कशी आहे, जास्तीत जास्त पिकं किती घेता येऊ शकतात एका क्षेत्रामध्ये, जास्तीत जास्त 4, 5, 6, 10, जितकं तुम्ही जास्त पिकं घ्याल तितकं तोटा कमी होईल. आपण काल पाहिलेलं आहे. कारण एक पीक जरी नष्ट झालं तर दुसरं पीक वाचू शकतं किंवा दुसऱ्या पिकाला भाव मिळू शकतो वगैरे, हे मांडण्याचा प्रयत्न थॉमस या शास्त्रज्ञांनी केलेला आहे. त्यानंतर हे झालं जगभराच्या संदर्भात. पण जर आपण भारताच्या संदर्भात विचार केला तर मोहम्मद शफी या शास्त्रज्ञाने 1961 मध्ये पुस्तक लिहिलं आणि त्याने असं सांगितलं की पूर्वोत्तर जे राज्य आहे भारताचे, म्हणजे नागालँड, मणिपूर, त्रिपुरा वगैरे, त्यांचाही त्याने अभ्यास केला आणि त्याचबरोबर उत्तर प्रदेशचा सखोल अभ्यास केला आणि उत्तर प्रदेशचे कृषी विभाग मांडले. मोहम्मद शफी या शास्त्रज्ञाने उत्तर प्रदेशचे कृषी विभाग मांडून कशा प्रकारे आपल्याला त्या ठिकाणी कृषी विकसित होईल यासाठी प्रयत्न केले. त्यानंतरच्या काळात जसबीर सिंग आणि SS धिल्लन हेही भारतीय शास्त्रज्ञ आहेत. जसबीर सिंगने मोठ्या प्रमाणात लिखाण केलेलं आहे आणि त्याचाही आपल्याला निश्चित उपयोग होत आहे, साहित्याचा त्या ठिकाणी उपयोग होत आहे. नंतरच्या काळात जसजसं आपल्याला विद्यापीठ विकसित होत गेली किंवा शाळा कॉलेजेस विकसित होत गेले तसतसा कृषी भूगोलाचा विकास मोठा होत गेला. अगदी आपल्या महात्मा फुले कृषी विद्यापीठ असेल, कोकण कृषी विद्यापीठ असेल किंवा इतर जे विद्यापीठ आहेत त्या विद्यापीठांच्या मध्ये काम करणारे जे कृषी तज्ज्ञ होते किंवा ॲग्रो सायंटिस्ट होते, यांनी मोठ्या प्रमाणात लिखाण करण्याचं काम सुरू केलं. नंतरच्या काळात जेव्हा आपल्याला भूगोल विषयाचा विकास झाला, त्यामध्ये जेव्हा कृषी भूगोल ही शाखा आली आपली आर्थिक भूगोलाची, त्यावेळेस देखील मोठ्या प्रमाणात शास्त्रज्ञांनी लिखाण केलेलं आहे. अगदी उदाहरण द्यायचं ठरलं तर आपल्या ह्या डिपार्टमेंटच्या ज्या रिटायर झालेल्या प्राध्यापिका आहेत की ज्यांनी मला इथं अध्यापन केलेलं आहे, त्या म्हणजे डॉक्टर विजया साळुंके. यांनी अतिशय सुंदर अशी 2 पुस्तकं लिहिलेली आहेत आणि त्यामध्ये पहिलं आहे उष्णकटिबंधीय कृषी भूगोल आणि दुसरं आहे फक्त कृषी भूगोल. तर या दोन्ही पुस्तकांचा जर आपण विचार केला आणि त्याचा जर सिलेबस पाहिला तर निश्चितपणाने कृषी भूगोलातील मोठं योगदान त्या लेखकांचं आहे. त्यानंतर सुरेश फुले एक लेखक आहेत की त्यांनी पण चांगल्या प्रमाणात लेखन केलेलं आहे. त्यानंतर आपले पगार सर आहेत आपल्या डिपार्टमेंटचे, त्यांनी पण कृषी भूगोल या नावाने आणि त्यांच्या मित्रांनी पुस्तकं लिहिलेली आहेत. आणि हे जेव्हा लेखन आज सुरू आहे अनेक लेखकांचं, त्याचबरोबर केवळ या लेखकांचं योगदान महत्वाचं तर आहेत, पण त्याचबरोबर वेगवेगळ्या स्तरावर कृषी प्रदर्शनं होत असतात. त्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात लिखित साहित्य आपल्याला उपलब्ध होत असतं आणि आपल्याला कृषी भूगोलाचं ज्ञान वाढत असतं. यामध्ये आंतरराष्ट्रीय स्वरूपाच्या कॉन्फरन्सेस असतील, सेमिनार्स असतील, वर्कशॉप असतील, याचाही समावेश आहे. एवढंच नाही तर काही वृत्तपत्र जे आहेत, म्हणजे दैनंदिन वृत्तपत्र किंवा मासिके, साप्ताहिके किंवा 6माही, वार्षिक नियतकालिक यांचा देखील समावेश होतो. अगदी उदाहरणच द्यायचं ठरलं तर आपलं जे दैनंदिन आहे, दररोज प्रकाशित होणारं वर्तमानपत्र आहे, मी मागे सांगितलंय तुम्हाला की ॲग्रोवन नावाने ते आहे, ॲग्रोवन नावाने आहे, शेतकरी नावाने आहे, कृषी मासिक आहे किंवा आपलं अगदी मंत्रालय, कृषी मंत्रालय जे आहे भारत सरकारचं, ते पण काही प्रमाणात साहित्य प्रकाशित करत असतं किंवा महाराष्ट्राचं जे कृषी मंत्रालय आहे ते पण मोठ्या प्रमाणात साहित्य प्रकाशित करत असतं. अशा खूप साऱ्या अंगांनी आपल्याला कृषी साहित्य उपलब्ध असल्याचं दिसून येतं. आणि केवळ हेच नाही तर आता चर्चासत्र घेतली जातात मोठमोठ्या प्रमाणात. अगदी तुम्हाला उदाहरण द्यायचं ठरलं तर दिंडोरीचं जे याचं हे आहे मोरे बाबांचं, त्यांच्या मार्फत एक दरवर्षी सप्ताह घेतला जातो, कृषी सप्ताह, आणि त्या कृषी सप्ताहाचं प्रदर्शन भरवलं जातं आणि त्यामध्ये मोठमोठ्या लेखकांचं किंवा मोठमोठ्या वक्त्यांची भाषणं ठेवली जातात आणि त्या भाषणांच्या मार्फतही आपल्याला कृषीच्या संदर्भातलं ज्ञान
हे प्राप्त होत असतं. अशा प्रकारे वेगवेगळ्या लेखकांनी आपापल्या परीने आपलं योगदान देण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे आणि यावरून आपल्याला अंदाज येतो की कृषी भूगोलाचं स्वरूप कसं आहे किंवा आजचं जे स्वरूप आहे ते कसं बदलत आहे वगैरे वगैरे. ओके, इथं आपलं हे चॅप्टर संपलेलं आहे. पुढच्या आठवड्यात आपण दुसऱ्या चॅप्टरला सुरुवात करणार आहोत. आता या चॅप्टरच्या संदर्भात कुणाला काही अडचण आहे का? हॅलो हॅलो. नाही सर. येस सर. नाहीये. नाहीये सर. सो थँक्यू व्हेरी मच. कुणाला काही प्रश्न असेल तर ते विचारू शकतात. याचं कारण असं की याच्यावर आता लगेच असाइनमेंट मी देणार आहे. ती असाइनमेंट तुम्ही काय करायचं, घरी लिहायची. परंतु आता याच्यामध्ये एक प्रश्न असा आहे की असाइनमेंट लिहिताना पाहून लिहायची. बऱ्याच लोकांचा प्रश्न असेल ती पाहून लिहायची की न पाहता लिहायची. प्रश्न आहे की नाही? हॅलो. अरे असाइनमेंट पाहून लिहायची की न पाहता लिहायची हा प्रश्न आहे की नाही? हो आहे. आहे ना. कुणाला आहे? माया गोरेला आहे. अजून कुणाला आहे? माया गोरेला फक्त प्रश्न आहे की पाहून लिहायची की पाहून न लिहायची. कारण बाकीच्यांनी सर ठरवून टाकलंय पाहून लिहायची. बरोबर ना? हो. हा, असाइनमेंट पाहून लिहायची की पाहून नाही लिहायची हा प्रश्न फक्त माया गोरेला पडतोय. त्याचं कारण असं की बाकीच्यांनी ठरवून टाकलंय की आम्ही पाहून लिहिणार. बरोबर का? हा सर तर इस्त्रीसाठी बुक कोणती पाहिजे? काय इस्त्रीसाठी बुक कोणती घ्यायची? मी सांगितलं ना 2 पुस्तकं घ्या. एक मी तुम्हाला पीडीएफ पण पाठवतो. पीडीएफ पण आहे, नवीनच आलंय ते. पीडीएफ पण मेल करतो, पण सध्या लगेच नाही करत मी मुद्दाम. अच्छा. तर ऐका, तर तुम्हाला असाइनमेंट लिहिण्याचं टेक्निक सांगतो. तुम्हाला जो पॉइंट असेल असाइनमेंटसाठीचा जो प्रश्न असेल तो वाचून घ्यायचा. प्रश्न पाहायचा, प्रश्न वाचून घ्यायचा आणि नंतर न बघता लिहायचा. चुकू द्या, चुकलं तर काही फार फरक पडणार नाही, परंतु तुमची त्या निमित्ताने तयारी होईल. आणि जो प्रामाणिकपणे न पाहता लिहिल तोच पुढे जाईल. पाहून किती चांगलं लिहिलं, सुंदर लिहिलं आणि न पाहता थोडं खराब लिहिलं तर याच्यामध्ये जो न पाहता लिहिल त्याचाच पुढे विकास होणार आहे, त्याचाच पुढे फायदा होणार आहे. ठीक आहे, मी असाइनमेंट नंतर देतो की देऊन टाकू लगेच? असाइनमेंट आता देऊ की नंतर देऊ? नंतर द्या सर. नंतर देऊ का? ठीक आहे, चालेल. मग आता होऊ का मी लॉग आउट? रेकॉर्डिंग बंद करू? हो. रेकॉर्डिंग बंद करू का? हो हो हो. स्टॉप रेकॉर्डिंग.